संकुलसाठी हा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. सुभाष बंगाल आलेत बॉलवर डायरेक्ट हिट आणि ते चंदूला परतावं लागेल रन आउटच्या स्वरूपामध्ये. चंदू बाद, आनंद ओजिवलेकरांना. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील सूरज कापडी. द कापडी ब्रँड या मैदानावर या खेळाडूच्या नावावर रेकॉर्ड आहे 5 बॉलमध्ये 5 षटकार खेळण्याचं आणि तो आता मैदानामध्ये दाखल झालाय. सूरज कापडी, त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. आकाश मला वाटत नाही की आता 6 दिवस मैदान सोडेल, कारण कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे ते क्वालिफाय झालेत, प्रत्येकाची मनं त्यांनी जिंकली. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. तिथे नंदू कडून थोडीशी मिस्टेक, डायरेक्ट हिट. ओ, इथे धोकादायक ठरू शकले असते. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 7 या धावसंख्येवर. काल सूरज चव्हाणची कॉपी आपल्याला पाहायला मिळाली स्वप्नील, ती आकाशकडून खूप व्हायरल झाली आहे क्लिप. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल, जबरदस्त गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर, एक फलंदाज बाद आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला चालू आहेत. जसे 4 वाजले जात आहेत, आमचे कॅमेरामन अतिशय दर्जेदार ऑपरेटिंग करताना पाहायला मिळतात. परतीचा प्रवास पाखरांचा ते दाखवत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत. 7 धावा धावफलकावर, 7 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिला मैदानामध्ये मार्गस्थ असताना राजेश याला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर आपण पाहतायत सध्याच्या घडीला संकुल मेंगाळ. इथे टाकलेला हा चेंडू, चांगलं इष्टरक्षण राहिलंय अमोल घोलप या खेळाडूचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 7 धावा, 1 बाद 7. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीम दसे ब्लास्टर प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकांच्या या लढतीमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आले आहेत ओजिवलेचा अजून एक दर्जेदार ऑलराऊंडर. स्ट्रायकर इनवर सूरज कापडी. धावफलकावर धावसंख्या 7. रोशन पवार गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. 6वा सामना आजचा दिवस क्रमांक आपण मैदानामध्ये 4 पाहतोय. नाईटला देखील ओपन ग्रामीणचे मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. रोशन पवार. पहिलाच बॉल, सुंदर असा फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. ओजिवले या टीमचं खूप मोठे पाठीराखे आज ओजिवले संघासाठी देखील पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला दसई ब्लास्टर या टीमसाठी देखील पाहायला मिळतात. 8 धावा, 1 फलंदाज बाद. संकुल आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोशनला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू, बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी राहिली. इथे कौतुक करावं लागेल रोशनचं. थोडंसं इंजर्ड होताना पाहायला मिळालं खेळाडू संकुल मेंगाळ, परंतु या खेळाडूकडे क्षमता, दोन्ही खेळाडूंकडे खूप मोठी पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळते. अनेक क्रीडा स्पर्धा दसई गावाला जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा या 2 खेळाडूंचा आहे. ते दोन्ही खेळाडू मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवर संकुल मेंगाळ आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवर सूरज कापडीला आपण पाहतोय. कॅप्टनचे बॉल या क्रीडा स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. अशा प्रकारे कामगिरी होती ते पाहायचं आपल्याला. रोशन फुलटॉस, फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक, चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट. टिप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक. 30 सर्कलच्या बाहेर हे 5 खेळाडू
आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला रोशनला आपण पाहतोय, एक जबरदस्त खेळाडू आहे रोशन पवार. 9 धावा धावपलकावर, षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसरं रोशन, समोर सूरज. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. मैदानामध्ये खेळणारा खेळाडू सध्याच्या घडीला ओजिवले गावचं नाव मोठं करताना रोशन पवार पाहायला मिळतो. आणि उद्या तालुका निहाय गट आहे, त्या गटामध्ये देखील मुरबाड मोहन रेयांश 11 मुरबाड या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळेल हा ओजिवलेचा सुपरस्टार अर्थात रोशन. आपल्याकडे धावसंख्या 9, एक फलंदाज बाद आहेत, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. फुलटॉसला पाठवला आसमानी टोला, दसईचा सिक्सर किंग, ज्याच्या पॅटमधून आला हा षटकार. 6 धावा. जसं षटकार आला दसईकर आतापर्यंत जे शांत होते, थोडासा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. एक चांगला फटका आपण पाहिला रोशनच्या विरोधामध्ये सूरजच्या पाठमधून. धावपलकावर धावसंख्या 15. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर, सध्याच्या घडीला रोशन, स्ट्रायकर इनवर सूरज कापडी यांना आपण पाहतोय. अजून एक बॅक टू बॅक दुसरा ठोकला, सिक्सर किंग का म्हणतात मला ते दाखवत असताना सूरज कापडी. 1 मोर सिक्सर, 6 रन. धावपलकावर धावसंख्या 21, एक बाद 21, 24 धावा आल्या, 14 धावा आल्या तर रोशनच्या षटकामध्ये. सूरज 6 बॉल फेस केलेत, 13 त्याने बनवल्यात. 6 बॉल फेस केलेत ते संकुलने, त्याने 8 धावा बनवल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये आदित्य पवार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. बघूया आदित्यची कामगिरी इथे कशी होती ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला 2 बॉलवर 2 लगातार षटकार खेळले ते सूरज कापडीने. आदित्य पवार गोलंदाजी मार्कवर तयार. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. जय हनुमान ओजिवले, पंच कॉलिंग करा खेळाडूंना. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर आदित्य पवार, स्ट्रायकर एंडवर संकुल मेंगाळ. धावपलकावर 21 धावा, दसई ब्लास्ट. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा फटका, जबरदस्त चेंडू हवेत राज आले, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. आदित्यच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संकुलचा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. संधी होती परंतु ती संधी सध्याच्या घडीला गमावली राज देसले या खेळाडूने. 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 23. दसई ब्लास्ट. अडव्या बाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिला. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत आदित्य या खेळाडूला. स्वप्नील पोटेंग, त्याचबरोबर आकाश माडसे, अतुल स्पष्टे यांच्याकडून सूरजसाठी अजून एक प्राइज आला, त्याचा उल्लेख आपण हा चेंडू झाल्यानंतर करू. फुलटॉस आणि फुलटॉसला आता पाठवलाय सीमा पार, कॅच सुटला. जसे फटके येतील आता चटके बसतील. राज देसले आणि टीम ओजिवलेला षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फुलटॉस होता. आडव्या पार्टनर डीप मिडी विकेटला वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्टँड आहे, त्याला सलामी देणारा हा षटकार आपण पाहिला. धावपलकावर धावसंख्या 29. सर्व अँगलने हा फटका दाखवला जातो 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून. अजून एक
शॉट ऑफ लेंथ, त्याला केलं पुल, बॉल झाला गोल, चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. संकुल मेंगाळ मैदानामध्ये आक्रमण करतो. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की त्रिमूर्ती ऑफिशियल एक आयोजित क्रीडा स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये इथे जर सूरज कापडी बॅक टू बॅक 6 षटकार खेळत असेल तर त्या स्पर्धेमध्ये त्यांना एंट्री दसई संघाला फ्री दिली जाईल. भरपूर चांगली माहिती आमच्यापर्यंत पुरवतात स्वप्नील पोटे. आकाश संघा जाऊ संख्या धावपलीवर 35, 2 आले, तिसरा येतोय का ते पाहायचंय. आदित्यचा बॉल फटका इथे फसलाय. कॉटन बोर्डची संधी आहे, कॉलिंग केली आदित्यने, चांगला झेल पकडला. फलंदाज संकुल बॅक टू द पेव्हिलियन. अंदाज बाद आहेत. मान्यवरांची मानदियाळी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये बराच वेळ नंदू प्रयत्न करतायत परंतु भरपूर दूर राहिले. तोपर्यंत 2 धावा निलेश घोलपच्या पाठमधून. 3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट. धापलकावर धाव संख्या 37, 37 धावा. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. संधी देवा डीजेला. सदोतीस धावा धापलेकर आपण पाहत आहेत. शेवटचे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, टीम उजीवले. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं ही विनंती. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 4थ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. काहीसा कानमंत्र मैदानामध्ये दिलाय संकुलने. इथे आता जिम्मेदारी सध्याच्या घडीला सूरज या खेळाडूच्या खांद्यावर आहे. तो कशा प्रकारची कामगिरी करतोय ते आपल्याला पाहायचंय. दोन बॉलवर 2 षटकार ऑलरेडी खेळलेले ते संकुलने. आता सूरजने तिसरा, चौथा, 5वा, 6वा येतो का ते आपल्याला पाहायचं. आणि त्यासाठी खूप मोठं पारितोषिक आहे त्रिमूर्ती ऑफिशियल यांच्या वतीनं. सुभाष बंगाल सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर भरपूर वेळ खर्च करतायत. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकलेत. कौतुक करो उजवले टीम्स. त्या आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील रोशन. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतायत ती 38 धावा. 38 लॉस ऑफ 2. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भव्य डे नाईट भगवा चषक धमाका ही क्रीडा स्पर्धा 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. 4थ्याच दिवसामध्ये आपण आहोत. आज दुसरी रात्र या क्रीडा स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. 8 दिवस डे आणि 6 दिवस नाईट असा 14 दिवसांचा थरार या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. सुभाष गोलंदाजी मार्कवर.
इथे बिग हिट निलेश गोलपच्या पाठमधून फटका दमदार, चेंडू सीमा पार, षटकार, 6 रन. उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर जे मानधन आहे ते दिले जाणार आहेत. दिगंबरदादा चौधरी चांगला झेल त्यांनी पकडला आज आपल्या घरच्या संघासाठी इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. वेलकॉट. यांना जबरदस्त झेल त्यांनी टिपला आणि विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर, 44 धाव आहे, धाव फलकावर, जाव्या मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरती आहेत, बॉल कव्हर करतील तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या जवळपास. 2 धावा, तिसऱ्याही धावेचा प्रयत्न इथे केलाय. स्ट्राईक सध्याच्या घडीला सूरजला आवश्यक आहे. 3 धावा येतील या बॉलवर. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीये, जाऊन पोचेल सध्याच्या घडीला 47 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जिथे सिंगल ते डबल मुश्किलीने झाली असती तिथे 3 धावा होताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. इथे बॅट चेज, एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. धावफलकावर धावसंख्या 48. शेवटचा एक चेंडू शिल्लक. DJ धनु. सुभाष बंगाला यांचा 48 धावा. स्ट्रायकर इनवर सूरज. इथे टाकलेला हा चेंडू क्विकर 1. अमोलचं एष्टी रक्षण अतिशय जबरदस्त. तिसऱ्या पंचांची मागणी आहे, मला वाटतं पंचांनीच ही मागणी रेफर केलेलं आहे, व्हाईट बॉल आहे की नाही यासाठी. अवांतर चेंडू नसेल तर कौतुक करू मेघराजचं. मी का कौतुक या स्कोरचं करतोय की त्याने आतापर्यंत माहिती पुरवली की गोलंदाजी करत असताना ओजिवलेने एकही अवांतर चेंडू हाताळलेला नाही. व्हाईट बॉल आहे. धावफलकावर धावसंख्या 49. न्यू बॅटर मैदानामध्ये योगेश. शेवटचा बॉल आहे, पाहूया त्या चेंडूवर कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या बॉलवर एका मोठ्या फटक्याच्या आशेमध्ये दसरी ब्लास्टर असेल दुसऱ्या बाजूला. इथे विकेट येते का ते आहे आपल्याला पाहायचं की 1-2 धावा येतात या शेवटच्या बॉलवर. महत्त्वाची लढत आहे, जो संघ जिंकेल या मॅचमध्ये खापरी बरोबर अंतिम सामना खेळताना पाहायला मिळेल. चला वेळ वाचवा. गोलंदाज तयार. बॅट चेज. तिथे क्षेत्ररक्षक आहेत नंदूचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे.
एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 50 धावा. विजयासाठी 51 धाव्यांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. त्या 51 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाईल ते ऐकण्यासाठी जाऊयात शिरूर भूषण अर्थातच नरेश डोमे सर यांच्याकडे. धन्यवाद. नाईट भगवा चषक धमाकामध्ये मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानामध्ये आता सुरू आहे. जय हनुमान ओजिवले विरुद्ध धसई ब्लास्टर्स. तर प्रथम फलंदाजी आपण पाहिली धसई ब्लास्टर्सची. 4 षटकांमध्ये त्यांनी 50 धावा विजयासाठी 50 बनवले आणि विजयासाठी 51 धावांचं आव्हान जय हनुमान ओजिवले संघासमोर ठेवलेलं. या अगोदर ओजिवले संघानं 73 धावा 5 षटकामध्ये ओलांडल्यात, 4 षटकामध्ये ओलांडल्या खरं तर आता त्यांच्या समोर 51 धावांचं आव्हान आहे. सरांना विनंती, मागच्या इनिंगचा बॉल आलेला नाही अजून आहे तुमच्याकडे. 51 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी धसई ब्लास्टर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत. बघूया सूरज असेल पहिलं षटक टाकताना. मागच्या मॅचमध्ये सूरजनं काय प्लॅन केला होता. मिड विकेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकांना फलंदाजांना रोखलं होतं तर क्षेत्ररक्षकांना काम दिलं होतं. या मॅचमध्ये आपल्याला बघायचं इथे सूरज परत एकदा. मागच्या मॅचमध्ये सूरज तळपला होता तर इथे सूरज जो असताना चाललेला आहे. पश्चिम क्षितिजावरती लालबुंद गोळा तुम्हाला दिसेल आता. 4:30 वाजून गेले, 4:49 होत आहेत आणि बरोबर मॅचला होईल सुरुवात. 3 षटकं 15 मिनिटात टाकायचेत. हवेमध्ये चेंडू जरूर, क्षेत्ररक्षक तिथे आणि टॅकन. पहिल्या बॉल मध्ये सूरजला यश. पहिला फलंदाज बाद.
आणि पहिला फलंदाज बाद. सूरजचा झंझावात इथे सुरूच आहे. काय गोलंदाजी करतो हा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये निश्चित डावाला खिंडार पाडतो. मागच्या सामन्यामध्ये 2 फलंदाज, तर या सामन्यामध्ये पहिल्या बॉलमध्ये पहिला फलंदाज त्याने बाद. शून्यातून सुरुवात इथे होते. 51 धावांचं लक्ष्य मात्र शून्यातून गाठायचे. अंत असती प्रारंभ. शून्यातून सुरुवात. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईटची घोषणा इथे. धावफलकावरती धावा 2 आहेत. माफ करा, 1 धाव. 1 फलंदाज बाद झालेला आहे. एकच धाव इथे आता पूर्ण होते आणि धावफलकाला सुरुवात झालेली आहे. सूरज, पहिलं षटक अत्यंत प्रभावी असणं जास्त महत्वाचं असतं ज्यावेळेस तुम्हाला लो स्कोअर मॅच डिफेंड करायची असते. फुल टॉस बॉल होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे परत एकदा खाली. पुन्हा एकदा फलंदाज बाद आहे. लागोपाठ इथे पंचांकडून तिसऱ्या पंचांकडे विचारणा करण्यात येते. ओव्हर दी वेस्ट चेक करावे लागेल. अंपायर्स कॉल. कमरेच्या उंचीच्या वर चेंडू असेल तर इथे तो नो बॉल ठरणार आहे. तिसरे पंच बघतील कुठे चेंडू आहे, कमरेच्या वरती आहे का. फलंदाजाची पोझिशन सुद्धा महत्वाची असते की तो क्रीजच्या पुढे आहे का मागे आहे. चेंडू जर त्याच्या कमरेच्या उंचीच्या वरून जात असेल तर तो नो बॉल घोषित होईल आणि फलंदाजाला जीवदान मिळेल. बारकाईने या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि अजूनही वेगवेगळे अँगल पंच या ठिकाणी तपासणार आहेत. एकूण मला वाटते 6 कॅमेरे आहेत. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण बघतोय. तर 6 कॅमेऱ्यांबरोबर हे प्रक्षेपण होतंय. त्यामुळे सगळ्या कॅमेऱ्यांचे अँगल्स बघितले जातील. चेंडू कुठून टाकलेला आहे, तो खाली येतोय का, तो कुठे फलंदाजाने खेळलेला आहे आणि मग आपल्या समोर निर्णय येणार आहे. यस, काय निर्णय येतो. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज इथे होतोय बाद. पहिल्या षटकामध्ये सूरज पुन्हा एकदा ही दोष घालतोय. सूरज इथे पुन्हा एकदा तळपतोय. 2 फलंदाज बाद, 1 धाव. पहिलं षटक अजून सुरूच आहे. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद, दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद. सूरज, जय हनुमान ओजिवले नाजूक अवस्थेमध्ये 2 बाद 1 इथून सुरुवात आहे. 3 बाद 0 वरून आपण पाहिली होती, सुरुवात केली होती. इथे परत एकदा फसलेला फटका आणि लॉंग ऑनला झेल. तिसरा फलंदाज लागोपाठ इथे बाद.
एक धाव इथे प्राप्त होते आणि पहिल्याच षटकामध्ये पहिले 3 बॉल म्हणजे विध्वंस होता, ब्लास्ट होता आणि या मोठ्या विस्फोटानंतर पुन्हा एकदा सावरायचं आहे. हिरोशिमा नागासाकी शहरं सावरलेली होती. अमेरिकेनं अणुबॉम्बचा हल्ला केल्यानंतर बेचिराग झालेले हिरोशिमा नागासाकी उभे राहतात. तर इथे जय हनुमान ओजिवले का नाही. षटकार पंच केला, पॉवरफुल पंच, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावा. आपण निश्चित प्रकारे राखेतून सुद्धा फिनिक्स पक्षाची झेप घेतली जाऊ शकते. अनेक लोक असे आहेत की अनेक लोकांना अडचणींना सामोरं जावं लागलं, मात्र तरी देखील त्यांनी आपलं स्वतःचं एक साम्राज्य उभं केलं. छत्रपती शिवाजीराजे शून्यातून स्वराज्य उभं केलं. अनेक अशी उदाहरणं, भरपूर उदाहरणं देता येतील आपल्याला की ज्यांनी अत्यंत हालाकीचे दिवस बघितले, मात्र त्यानंतर जगाने त्यांना डोक्यावरती घेतलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर असं एक उदाहरण आहे की ज्यांना वडील गेल्यानंतर अक्षरशः स्टुडिओमध्ये काम करावं लागलं होतं कुटुंबाची गुजराण करण्यासाठी. भारतरत्न, किती मोठा सन्मान असेल तो. शून्यातून सुरुवात इथे आहे. मी आत्ताच तुम्हाला उदाहरण सांगितलं, हिरोशिमा नागासाकी या शहर अणुबॉम्बच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली होती. अजूनही रेडिएशनचा सामना करतायत. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खूप लेट आला खरं तर चेंडूवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन इथे प्राप्त होतील. धावफलकावरती आहेत. खिशात किती मनी असेल पण तुम्ही जर ती उधळपट्टी केली ना, असे कॅच सोडले तर ते कधी संपून जातील तुम्हाला कळणार पण नाही. आणि मग त्या 17 जणी सुद्धा कुठेतरी निघून जातील. ओ हो हो हो, इथे इथे झेल पुन्हा सुटलेला आहे. एक संधी तुमच्याकडे दारावरती दस्तक देते, उभी राहते, मात्र ती संधी तुम्ही हातातून सोडून देताय. 2 कॅच इथे सुटलेले आहेत. या चेंडूवरती धावा आहेत का? यस, एक धाव आहे आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 13 धावा. 3 गडी बाद 13. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज उत्तम. पहिल्या बॉलला कॅच सुटतोय, दुसऱ्या बॉलला कॅच सुटतोय. या साखू टप्प्याचा चेंडू इथे यावेळेस कनेक्शन नाहीये. 3 बाद 1. आपण पाहिलं होतं 3 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर KL राहुल, विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध उभे राहिले. भारताने तो सामना जिंकला होता, वर्ल्ड कपचा साखळीतला सामना. यास कडक कडक पॉवरफुल फटका आहे. उंच टोले जंग, लाजवाब षटकार. थोडासा बॅकफुट वरती पाय रोवले आणि त्यानंतर पंच केला चेंडूला स्क्वेअर लेगला. एक दिमागदार षटकार. 6 धावा इथे मिळत आहेत. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस पोझिशन बनवली होती, मात्र त्यानंतर फटक्यामध्ये काही परिवर्तन केलं. लॉफ्ट केला चेंडू लॉंग ऑफला. 1 धाव.
प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 19-20 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. पहिले 2 षटक इथे प्रभावी ठरले. पहिलं षटक सूरजच्या प्रचंड प्रभावी होतं. 3 फलंदाज एकाच षटकामध्ये बाद केली. इथे उत्तम थोडासा कमनशिबी ठरला. काही कॅचेस ड्रॉप झाले त्याच्या गोलंदाजीवर. मात्र त्यानंतर एक षटकार खेचत रोशन इथे इरादे दाखवलेले आहेत. कव्हर्सला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तिकडे पोहोचेल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक हातातून चेंडू निसटतोय. 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावांच्या बरोबर धावफलक 22 वरती पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. मगाशी आपण बेचिराख झालेल्या हिरोशिमा नागासाकी शहरांची चर्चा करत होतो. मागच्या काही वर्षामध्ये आपण टोकियो ऑलिम्पिक बघितली 2021 ला. खरं तर ही ऑलिम्पिक 2020 ची होती, मात्र ती 21 ला झाली कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळं. पण त्यावेळेस जपानने काय केलं की जिथं अणुबॉम्ब टाकले होते त्या शहरांनी, नागासाकी शहराच्या बाजूलाच एक छोटंसं गाव होतं, ते गाव सुद्धा उद्ध्वस्त झालं होतं. त्या गावामध्ये त्यांनी विशिष्ट प्रकारची फुलांची रोपं लावली आणि त्यातून जी फुलं आली त्या फुलांचे पुष्पगुच्छ तयार करून मेडल्स विनरला ते दिले गेले. जगाला एक संदेश दिला की उद्ध्वस्त झालेलं जपान, जिथं राख होते तिथूनच आम्ही सुगंध निर्माण करू शकतो. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये अशाच एका अवघड परिस्थितीतून पुढे आलेला संघ आहे. 21 धावांची भागीदारी या चौथ्या गड्यासाठी उभी राहिलेली आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये तिथे रोशन आहे आणि नंदू आहे. 29 अजून धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 29 धावा. 4 षटक आहे तर 4 गोलंदाजांचा वापर करायचे. आता सूरज परत येणार नाही. यावेळेस चंदू गोलंदाजी मार्कवर. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर आहे, वाईड आहे. एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होते. 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चंदू कंट्रोल करावं लागेल, कारण जरी 29 धावा 12 चेंडू मध्ये जास्त दिसत असतील, पण जर खराब चेंडू येत गेले तर त्या जास्त असणार नाहीत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज रोशन. 2 षटकार अगोदरच रोशनच्या नावावरती आहेत. परत एकदा रोशन. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आहे. टोलेजंग षटकार. धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोशन इथे आपल्या टीमच्या विजयासाठी, टीमचं नाव रोशन करण्यासाठी प्रयत्न करतोय. यावेळेस निश्चित गुड लेंथ बॉल, मात्र मिड विकेटला गॅप आहे. 4 रन. रोशन इथे रोशनी निर्माण करतोय, प्रकाश निर्माण करतोय. अंधारात सापडलेल्या संघाला त्यानं विजयाचा प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 33-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक सुरूच आहे. 10 चेंडू 18 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे बघा. सूरजनं सुरुवात केली, काय सुंदर, मात्र तिथून रोशन राखेतून सुगंध निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यस, कडक शॉट, मात्र क्षेत्ररक्षक डोक्यावरून, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा. काय सहज खेळलेले फटकेत. चेंडूला हळूवारपणे फक्त फुंकर मारली. रिप्ले मध्ये बघू शकतो आपण. यस, फक्त फुंकर मारली. चेंडूलाही गुदगुल्या झाल्या असतील. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा.
जोर देऊन त्यानं चेंडूला लॉफ्ट केलं कव्हरच्या डोक्यावरून. धावफलकावरती आपल्याला जायचंय. धावफलक दाखवतोय इथे 39 धावा, तर विजयाचं समीकरण मात्र 12 धावा. 9 चेंडू 12. वंडरफुल बॅटिंग. 4 षटकार 1 चौकार. रोशन मैदानाच्या सगळ्या बाजूला रोशनने फटके खेळलेले आहेत, विशेषतः लॉंग ऑफ. आणि आता फसलेला फटका आहे. ओहो, ड्रॉप होईल कॅच. रोशनला जीवदान इथे मिळतंय. या परिस्थितीमध्ये रोशनला सोडून दिलंय आणि तिकडे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. इथे आता धावा किती? 5-6 की अजून किती? वेस्ट चेक करायचा आहे. ओव्हर दी वेस्ट बॅटर्सचा हा DRS आहे. ओव्हर दी वेस्ट चेक करायचंय. आता काय, एक तर कॅच सुटलाय, दुसरीकडे ओव्हरथ्रो झालाय आणि परत नो बॉल आला तर. मराठीमध्ये एक सुंदर म्हणे, आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. आज अत्यंत बिकट अवस्थेमध्ये सापडतोय संघ, अर्थात दसई ब्लास्टर. फेअर डिलिव्हरी आणि धावा लास्ट बॉलला 6 धावा. 7 6 येस 6 धावा धावफलकावरती येत आहेत आणि धावफलक पुढे पोहोचतोय 45. विजयासाठी मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. ओनली 6 रिक्वायर्ड टू विन. यास उंच आणि चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे झेल झालेला आहे. रोशन इथे बाद होईल. काय कमालीची फलंदाजी केली रोशनने इथे. 3 बाद 1. इथून टीमला 4 बाद 45. 44 धावांची भागीदारी इथे. 44 रन्स पार्टनरशिप फॉर 4th विकेट. कॅच आपण बघतो, व्हेरी कंट्रोल कॅच. त्याने कंट्रोल केलं, स्वतःला पूर्ण कंट्रोल केलं तिथे आणि झेल कंप्लीट केलेला आहे. दसईचा अत्यंत सुंदर झेल आपल्याला इथे बघायला मिळतोय. रोशननं सगळा सामना ओपन केला. टीम अडचणीत होती, तिथून टीमला विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवलं. विजयाच्या मार्गावरती अग्रेसर केलेला आहे. जबरदस्त नॉक. किती 6 मारले? 5 6 आणि 1 षटकार. रोशन धावा बनवलेल्या आहेत तब्बल 35 धावा. 35 धावांची खेळी. 45 पैकी 35 धावा रोशनच्या आहे. धावांचं ओझ उचलणारा ॲटलास आहे तो. नवीन फलंदाज समोर आहे, तर गोलंदाज तोच आहे. षटक क्रमांक 3 आणि इथे उचलला चेंडू. पुन्हा क्षेत्ररक्षक खाली येईल आणि सामना संपला. जय हनुमान उजिवली संघाचा विजय इथे साकारला जातोय. मात्र 3 षटकांमध्येच त्यांनी 51 धावा फलकावरती लावल्यात. अत्यंत वेगवान. एक वेळ अशी होती की 3 बाद 1 पहिल्या षटकामध्ये आणि तिथून पुढे 4 बाद 51 तिसऱ्या षटकामध्ये. कमालीचा प्रवास होता हा. अशक्यतेतून शक्यतेकडचा प्रवास हा आश्चर्यकारक आणि त्यालाच क्रिकेट म्हणतो आपण. दसई ब्लास्टर्सनी 50 धावा उभ्या केल्या. संकुलनं 22 धावा. पुन्हा एकदा चांगला स्कोअर टाकला होता. सूरजने 15 धावांचं 8 चेंडूमध्ये योगदान दिलं आणि त्याला 7 मात्र कुठल्याही गोलंदाजाची. राजेश शेख मात्र असा गोलंदाज होता की त्याचं षटक चांगलं राहिले. 14 धावा 7 धावा केवळ खर्च केल्या. बाकी सगळी षटक महागडी आहेत आणि पाठला करत असताना आपण पाहिलं 35 धावांची झुंजार खेळी करणारा फलंदाज होता अर्थातच रोशन आणि तोच ठरेल या सामन्याचा सामनावीर. तर खाफरी हनुमान विरुद्ध हनुमान ओजिवले. चला, जय हनुमान खापरी, जय हनुमान ओजिवले. दोन्ही संघ संघनायक चला टॉसला. महत्वाचा सामना आहे इथे. बोथ ऑफ कॅप्टन कम अप प्लीज फॉर टॉस. जय हनुमान ओजिवले, जय हनुमान खापरी. नाणेफेकीचा कौल लगेच इथे संपन्न होणार आहे. त्याचबरोबर सामनावीर हा पुरस्कार देखील लगेच आपण देणार आहोत आणि या सामन्यामध्ये 35 धावांची सुंदर खेळी साकारणारा 5 षटकार. 35 धावा आणि 5 षटकार.
ठरतो इथे रोशन मॅन ऑफ द मॅच. रोशन आपला पुरस्कार स्वीकार करा. हनुमान कापरी संघाचे संघनायक आहेत का? यस आलेले आहेत. टॉससाठी उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौल देखील होईल आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाईल.